कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, मी प्रीतम सरांबद्दल बोलतच नाही, मी माझ्या देवी आईंबद्दल बोलते। तुमच्या या भांडणाचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार केलाय का तुम्ही? हे बघा आदित्य सर, माझी तुम्हाला विनंती आहे, देवी आईंनी जर का तुम्हाला विचारलं ना तर त्यांना सांगा की भांडण झालंच नाही म्हणून। माझी विनंती आहे, तुम्ही यांना अशी खोटं बोलू शकत नाही। तू असं काय करताय तुम्ही? एकदाच माझं ऐका ना, मी विनंती करते सर, तुम्ही त्यांना काय बी सांगू नका। अरे नाही बाबा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय। सर प्लीज नका ना सर, ऐका ना। आदित्य वहिनी, आदित्य आणि प्रीतम आली। काय झालं आई? आला दोघं? जरा काम होतं माझं, बस। मला सांगा, आपल्या इको फ्रेंडली स्कूलचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे काय चाललंय त्या कामाबद्दल? माझ्याकडून पूर्ण झालंय। मग कोणाच्या बाजूने राहिलंय करायचं? ऍक्च्युली ते प्रीतम उत्तर देईल। माझ्याकडे काय बघतोय रे तू? आई, माझ्याकडून पण क्लिअर आहे। आई, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट कडून अप्रुव्हल लेटर आणायचं काम त्याचं होतं। ते मी आपल्या मॅनेजरला सांगितलं, मग ते आलं नाही अजून। त्याची जबाबदारी आहे, मी काय करू? त्याला बोला ना। म्हणजे हे प्रोजेक्ट लीड तू करतोयस, त्यामुळे ही जबाबदारी तुझीच एक आहे। मिनिट, माझी जबाबदारी मला सांगू नकोस। आणि बरोबर माझं काम नीट केलंय मी। एक मिनिट, लहान मुलांसारखे काय म्हणताय तुम्ही दोघं? भांडत मी नाहीये। म्हणजे मी बांधतोय? अरे शांत व्हा, काय चाललंय? प्रीतम, तुमच्या दोघांमध्ये काही वाद झालाय का? त्याशी कोण वाद घाले? मलाही फार काही इंटरेस्ट नाही तुझ्याशी वाद घालण्यात, पण एक मिनिट, प्रीतम, तुम्ही दोघे एकमेकांशी बोलत नाही आहात का? काय नाही आई, बोलतोय का आम्ही एकमेकांशी? प्रीतम, जे काही असेल ते स्पष्ट बोल, सगळे घरचेच आहेत। आई, मी याला हेच समजावायला गेलो होतो की अनुष्का याच्यासाठी योग्य नाहीये। याचं प्रेमही नाहीये तिच्यावर। मूर्ख आहे, स्वतःच्या मनातलं कळत नाही याला। बिझनेस, ऑफिस याबद्दल सगळं कळतं, पण या बाबतीत ढ आहे, म्हणून समजावायला गेलो होतो। पण नाही, दादाला सगळं कळतं ना, नेहमी चुकतो मीच। सत्य सहन झालं नसेल त्याला, राग आला त्याला आणि उठला आणि माझ्या कानाखाली मारली त्यांनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।